आज आपण चिकन लपेटाची रेसिपी बनवतोय एकदम इझी वेमध्ये धाबा स्टाईलवाली. अर्धा किलो चिकनमध्ये थोडी दही आपण टाकलं, थोडं मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, ब्लॅक पेपर पावडर, हळद, त्यामध्ये थोडंसं मीठ, लाल तिखट आणि हे सगळं टाकून थोडंसं लेमन ज्यूस टाकायचा आहे आणि मस्त मॅरिनेशन 30-40 मिनिटं करून ठेवायचं आहे. मित्रांनो, एक कोळसा घ्यायचा आहे, कोळसा जाळून त्याला स्मोक फ्लेवर येण्यासाठी स्मोक आणायचा, त्यावेळी थोडंसं घी टाकायचं आहे आणि स्मोकमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दही आणि हा ब्राऊन कांदा फ्राय केला, याची मस्त प्युरी तयार करायची. त्यानंतर आपलं हिरवा वाटण तयार करायचं, ज्यामध्ये काजू, मिरची, कोथिंबीर आणि सुका खोबरा किसून टाकायचा, थोडं पाणी टाकायचं आहे. कढईमध्ये काही खडे मसाले टाकून तेलावरती फ्राय करायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, ती पण फ्राय करायची. त्याच्यानंतर ॲड करायचं हिरवा वाटण, त्याच्यानंतर ॲड करायचं कांदा आणि दहीवालं वाटण. हे सगळ्या पेस्ट ॲड करून मस्त शिजवायचं. इथे सिंपल मसाले ॲड करणार घरगुती आपले नॉर्मली ब्लॅक पेपर पावडर, हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं कसुरी मेथी. हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून मस्त ही ग्रेव्ही शिजवायची आहे मित्रांनो. खूप इझी सिंपल ग्रेव्ही बनते. त्यामुळे थोडं टोमॅटोची प्युरी टाका, मीठ टाका आणि ही प्युरी आपल्याला साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून जो चिकन मॅरिनेट केला होता त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ह्या सगळं मॅरिनेशन होसपर्यंत आपली सगळी प्युरी वगैरे तयार होते, म्हणून हे सगळी प्रोसेस अशी दाखवली आहे. घट्ट शिजून घ्यायला 80% 70% कुक करून घ्या. देन ॲड करा त्या ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला फ्रेश क्रीम वगैरे याच्यामध्ये ॲड करायची, कोथिंबीर ॲड करायची आणि मिक्स करून आपल्याला सर्व्ह करायचे. इझी रेसिपी आहे, टेस्टी रेसिपी आहे, धाबा स्टाईल आहे, घरगुती आहे. नक्की ट्राय करा. पूर्ण डिटेल रेसिपी मी कॅप्शनमध्ये ॲड करतो, एकदा नक्की चेक करा.